अखिल भारतीय नारदीय कीर्तन महोत्सवातील दुसऱ्या दिवसाची प्रारंभाची शुभारंभाची कीर्तनाची सेवा ही आज सुद्धा वारकरी कीर्तनानं होत आहे, याचं मनस्वी खूप समाधान होते। 9 ते 11ची वेळ कीर्तनाची होती, तरीही शक्य होईल तेवढं वेळेमध्ये कार्यक्रम उरकण्याचा मी प्रयत्न करेन। उपस्थित आपण सर्व मान्यवर, आज कीर्तनाची सेवा सुरू होण्यापूर्वीच या ठिकाणी नारदीय कीर्तन परंपरेतील एक ख्यातकीर्त कीर्तनकार पूजनीय कुबेरबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं दर्शन घेतो। ज्यांच्या अथक परिश्रमानं आणि मार्गदर्शनाखाली हा महोत्सव होतोय ते आदरणीय पूजनीय वंदनीय बाबा महाराज तराणेकर यांचंही दर्शन घेतो। अध्यक्ष महोदय अभयजी मानके साहेब, त्याचप्रमाणे आमच्या भावनाताई, या कार्यक्रमाची व्यवस्था अतिशय काटेकोरपणे आणि सुंदर करणारे आदरणीय संजयजी मोळे साहेब, आणि आपण उपस्थित सर्वजण। आपण आता दुसऱ्या दिवसाच्या प्रथम सत्रातील पहिलंच वारकरी कीर्तन या ठिकाणी सुरू करतोय। राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा माधव बरवा, विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा, तो
विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम आता भय नाही ऐसे वाटी जीवा भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटी जीवा भय नाही ऐसे वाटे जीवा घडलिया सेवा समर्था घडलिया सेवा समर्था घडलिया सेवा समर्था आता भय नाही ऐसे वाटी जीवा भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटी जीवा भय नाही ऐसे वाटे जीवा घडलिया सेवा समर्था घडलिया सेवा समर्था घडलिया सेवा समर्था आता माझ्या मने धरावा निर्धार 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 चिंतनी अंतर न पडावे चिंतनी अंतर न पडावे येथे नाही झाली कोणाची निराश येथे नाही झाली कोणाची निराशा येथे नाही झाली कोणाची निराश येथे नाही झाली कोणाची निराशा आल्या याचकास कृपेविसी आया याचकासी कृपेविसी कृपेविसी आता माझ्या मने धरावा निर्धार 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 चिंतन अंतर न पडावे धनी अंतर न पडावे धनी अंतर न पडावे तुका म्हणे येथे नाही तुझी परी का म्हणे येथे नाही तुझी परी तुका म्हणे येथे नाही तुझी परी म्हणे येथे नाही तुझी परी राया रंग सरी देवा पायी राया रंग सरी देवा पायी राया रंग सरी देवा पायी आता माझ्या मने धरावा निर्धार आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतन अंतर न पडावे अंतर न पडावे हे विठोबार कुमाई हे बार कुमाई विठोबार कुमाई बार जय जय विठोबार कुमाई बार जय जय विठोबार कुमाई बार कुमाई आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे
आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थाची। आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे। येथे नाही झाली कोणाची निरास, आल्या याचकास कृपेविषयी। आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे। तुका म्हणे येथे नाही दुजी परी, तुका म्हणे येथे नाही दुजी परी, राया रंग सरी देवा पायी। आता माझ्या मने धरावा निर्धार, आणि चिंतनी अंतर न पडावे। विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं इन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांशिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मर। होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, भक्ती ज्ञान आणि वैराग्याचा त्रिवेणी संगम। महाराष्ट्र भूषण आणि वारकरी पंथाच्या कलशस्थानी विराजमान असणारे पंचावतारी संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय गोड आणि आजच्या दिवसाकरिता आजच्या या कार्यक्रमाला पोषक आणि साजेसा असा अभंग निरूपणाकरिता निवडलेला आहे। विठाल कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य मानलं जातं या न्यायानं। खऱ्या अर्थानं काल गुरुवर्य बाबा महाराजांनी माझा अल्पसा परिचय करून दिलेला आहे, तरीही वक्त्याचं काम आहे अल्पसा परिचय करून देणं, या कार्यक्रमाविषयी बोलणं। अखिल भारतीय नारदीय कीर्तन महोत्सव या महोत्सवातील आजच्या दुसऱ्या दिवसाची प्रारंभाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामराला एका लहान कीर्तनकाराला मिळाली, हे माझं मी परम भाग्य समजतो। ज्यांच्यामुळं तुमच्यासमोर उभं राहण्याची संधी मिळाली, ते ज्यांचं काल सकाळी कीर्तन झालं ते माझे गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण प्रमोदजी महाराज जगताप आदरणीय अण्णा, आणि या सर्वांना आम्हाला निमंत्रित करण्याचं काम ज्यांनी केलं ते आमचे निलेश दादा। आपण उपस्थित सर्वच श्रोतेगण आणि या कार्यक्रमासाठी तन मन धनानं सेवा देणारे आपण सर्वजण सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो। प्रस्तावनेमध्ये किंवा ओळख करून देण्यामध्ये जास्त वेळ न खर्च करता उशीर झालेला असल्यामुळं मी माझ्या निरूपणाकडे वळतो। अभंगामध्ये जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, आता भय नाही ऐसे वाटे जीवा। मला तर भीती नाही असं वाटतंय का? या पूर्वी भीती होती, आता भय माझं संपलं। कशामुळं? घडली या सेवा समर्थाची। समर्थ असणाऱ्या त्या जगतपित्या भगवान पांडुरंगरायाची, त्या परमात्म्याची मला सेवा घडल्यामुळं मला अभयता प्राप्त झाली। किती सोपं आहे ना? पहिल्याच चरणामध्ये मला भीती नाही असं वाटतंय, परंतु का? तर त्याचं उत्तर आहे मग समर्थ असणाऱ्या, जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवांशी संस्थापिले, आणि 21 स्वर्गात धरिले सत्ता मात्र आपुल्या, या जगाचा चालक असणाऱ्या त्या जगत पित्याची सेवा घडल्यामुळे मला अभयता प्राप्त झाली। विठाला मला माझी भीती संपून गेलेली आहे, माझं भय संपलेलं आहे। मग महाराज म्हणतात काय केलं पाहिजे? तर दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, हे मना
अरे तुला अभयता प्राप्त झालेली आहे ना, तर तू एक काम कर. कुठलं? आता माझ्या मने धरावा निर्धार आणि चिंतनी अंतर न पडावे. ज्याच्यामुळं तुला अभय मिळालं त्याच्या चिंतनामध्ये तू जरा सुद्धा अंतर पडू देऊ नकोस, कारण त्याच्यामुळं तुला अभयता प्राप्त झालेली आहे. तो जगतपिता असा आहे की त्याच्या जवळ जाणाराला तो कधीही दुःख देत नाही. येथे नाही झाली कोणाची निराश, आल्या याचकास कृपेविषयी. त्याच्या जवळ जाऊन जो पोहोचला त्याला तो निराश करत नाही. मग तो कुणीही असू द्या. शेवटच्या चरणामध्ये खूप गोड वर्णन केले महाराजांनी. तुका म्हणे येते नाही दुजी परी. दुजा भाव नाही. राया रंकसरी देवा पाय. राजा असो किंवा भिकारी असो, त्याची श्रीमंती ऐश्वर वैभव तो विधाता न पाहता त्याचं मन किती स्वच्छ आहे, त्याचा भाव किती स्वच्छ आहे हे पाहून त्याला अभयता देत असतो. दुजी परी, दुजा भाव नाही. राया आणि रंकस देवा पायी. आता माझ्या मने धरावा निर्धार आणि चिंतनी अंतर न पडावे. हा अभंगाचा धावता असा भावार्थ. विठाल भगवत प्राप्ती करता प्रयत्न करणं हे मानवी जीवाचं आद्य कर्तव्य. ईश्वर प्राप्ती करता प्रयत्न करणं हे माणसालाच कळतं. ऐका बरं का. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये जर पाहायचं झालं तर त्याला बेसिक ज्ञान म्हणलं जातं. बेसिक, ज्याला सामान्य ज्ञान म्हणलं जातं. हे सामान्य ज्ञान 4 प्रकारचं आहे. महाराजांनी त्याचं सुंदर वर्णन केले. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान. या विश्वामध्ये 84 लाख जीवजंतू आनंदात विहार करतायत. त्याच्यामध्ये पाण्यामध्ये पोहणारे प्राणी असू द्या, आकाशामध्ये उडणारे प्राणी असू द्या, जमिनीवरती सरपटणारे असू द्या, 4 पायाचे शिंगवाले, केसवाले, शेपटीवाले अनेक प्राणी या विधात्याने निर्माण केले. नजरेनं न दिसणाऱ्या जीवापासून हत्तीपर्यंत 84 लाख जीवजंतू या सृष्टीमध्ये आनंदानं विहार करतात. पण बेसिक ज्ञान ज्याला म्हणलं जातं ते सगळ्या जीवांना एकच आहे. ते कुठलं? तर आहार निद्रा भय मैथून. भूक लागल्याच्या नंतर खाल्लं पाहिजे. हे पाण्यातल्या माशाला सुद्धा तेच ज्ञान आहे, भूक लागल्यावर खाल्लं पाहिजे. आकाशामध्ये उडणाऱ्या पक्षाला सुद्धा तेच ज्ञान आहे आणि बुद्धिमान माणसाला सुद्धा तेच ज्ञान आहे की बाबा भूक लागली आता खाल्लं पाहिजे. त्याला आहार म्हणतात. आहार. 2 नंबरला आहे निद्रा. शरीर थकल्याच्या नंतर विसावा घेतला पाहिजे, झोपलं पाहिजे. हे सगळ्या जीवांना एकच ज्ञान आहे, आहार निद्रा. 3 नंबरला आहे भय. स्वतःचा जीव वाचवण्याकरिता प्रयत्न करणं सगळ्या जीवांना एकसारखीच अक्कल आहे. आणि मैथून, पुढची पिढी निर्माण करण्याचं ज्ञान प्रत्येक जीवाला आहे. याच्यामध्ये विशेष असं काहीही नाही. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान. तरीही भगवत प्राप्ती करता प्रयत्न करण्याचं विशेष ज्ञान, चांगल्या वाईटाचं ज्ञान, पाप पुण्याचं ज्ञान हे केवळ आणि केवळ माणसालाच आहे बरं का. पशु काय पाप पुण्य जाणती आणि उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु पक्ष्यांना ज्ञान नाही या गोष्टीचं. माणसाला चांगलं वाईट कळतं, माणसाला पाप पुण्य कळतं, माणसाला खरं खोटं सत्य असत्य माणसाला कळतं. आणि हे कळून सुद्धा जर माणूस माणसासारखा वागत नसेल, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. तुकाराम महाराजांनी गोड वर्णन केले. सांगतो
तो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसी दुरी आणि भवाची पुरी वाहवसी. अरे भवसिंधू मधून तू तरणार नाहीस, त्याच्याकरता तुला शुद्ध भाव पाहिजे रे माणसा. तुला ईश्वर प्राप्ती करता प्रयत्न करावेच लागतील. ये साथी आलिया ओळंगा शार मधुर नाही तरी संसारू जाईल रे. ज्ञानोबरायांची भाषा आहे. हे वारकरी कीर्तन असल्यामुळं इथं ज्ञानोबराय तुकोबराय नामदेव महाराज काय म्हणले हेच सांगणं हे दंडक आहे. त्यामुळे मला अवांतर गीतं किंवा गाणी हे काय म्हणता येणार नाही, माफ करा. आणि वारकरी कीर्तन ऐकण्याची इकडं सवयी लोकांना फार कमी. तरी सुद्धा तुम्ही उभं राहण्याची संधी दिली हे आमचं भाग्य समजतो. पण मला सुद्धा नियम मोडून चालणार नाही. म्हणजे तुकाराम महाराज वारकरी संतांचं एवढं साहित्य प्रचंड आहे की अवांतर बोलायची काही गरजच पडणार नाही. लक्ष नाही तरी गेला जन्म वाया करता भरोवरी दुरावशी दुरी आणि भवाची पुरी वाहवशी काही न लगे एक भावची कारण. शुद्ध भाव असल्याच्या नंतरच तो प्राप्त होतो. लक्षात ठेवा. भक्ताला त्याची प्राप्ती सहज होते सहज होते. फक्त भक्तीचं लक्षण कळलं पाहिजे. लक्षात ठेवा. जगात तो विधाता आहे, तो समर्थ आहे, त्याच्यापर्यंत पोचायचे, त्याची सेवा करायची. पण तो कुणाला प्राप्त होईल? देहाची उदासीनता पाहिजे हो. लक्षात घ्या. प्रत्येक जण एक विशेष अशा गोष्टीने शोभत असतो. हो. कार्यकर्ता हा सेवेने शोभत असतोय. हो. भक्त हा ईश्वर प्राप्तीच्या प्रयत्नानं शोभत असतो. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे किंवा लावी मनापिसे गोविंदाचे. भक्ताचं काय लक्षण आहे? गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. कशावरून? तर कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे आणि हृदयी प्रकटे रामरूप. ही अवस्था भक्ताची होते, त्याच्यातून तो शोभतो. एक सुभाषितकार गोड वर्णन करतात, ऐका. वृक्ष फलेन सरिता जलेन श्रीमांश दानेन नवगुणेन धन्यस्ती लोके नावडंबरेन. झाड हे फळानं शोभतं. ऐका जरा, ऐका ना. झाड फळानं शोभतं, वृक्ष फुले. नाही तर झाडाचं वर्णन जर करायचं, अरे काय मोठं झाड आहे, काय बुंदा आहे झाडाचा, काय शाखा आहेत, काय फांद्या आहेत झाडाच्या, काय पानं आहेत, केवढं मोठं झाड आहे, आणि त्या झाडाला फळ नसेल तर शोभा नाही. लक्षात ठेवा. झाड हे फळानं शोभतं. वृक्ष फलेन सरिता जलेन नदी पाण्यानं शोभते. केवढी मोठी नदी आहे, काय नदीचं पात्र आहे, आणि नदीमध्ये पाण्याचा थेंबच नाही. काय त्या नदीला शोभा आहे का हो? ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये शब्द खर्च केलेत. जैशी उदकाविन सरिता भयंकर रे, पाण्याविन नदी भयंकर आहे, फळाविन झाड भयंकर आहे, आणि सेवेविना भक्त भयंकर आहे. विठाल भक्ती मार्गामध्ये अवडंबर चालत नाही. ज्याला देव मिळवायचा, देव मिळवण्यासाठी अवडंबर चालत नाही बरं का. देव मिळवण्याकरता रात्रंदिवस झिजावं लागतं. दिन रजनी हाची धंदा. माऊलीच्या 28 अभंगाच्या हरिपाठाकडे जर वळलं, हो, काळ वेळ नाम उच्चारिता नाही आणि दोन्ही पक्ष पाय ही उद्धरती. दिन रजनी हाची धंदा. अजून हरिपाठामधलं उदाहरण सांगायचं झालं तर विठ्ठल दोन्ही पक्ष पाय ही उद्धरती. कृष्ण पक्ष असू द्या, शुक्ल पक्ष असू द्या, अमावस्या असू द्या, पौर्णिमा असू द्या, दिवस असू द्या, रात्र असू द्या, हो, भगवंताच्या सेवेकरता रात्र दिवस असं काहीही बंधनकारक. फक्त शुद्ध भाव पाहिजे. विठाल देव सहज कृपा करतो. ऐका. राजस्थानमध्ये मेवाड प्रांतातील मीराबाई सर्वांना माहिती आहे. संत मीराबाई. ऐका बरं का. बारकावे नाही का. मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. 9 ते 11ची वेळ होती. तुमची मानसिकता अशी असणार आहे 11ला कीर्तन संपलं पाहिजे. नाही ना काय. हां, म्हणजे मला त्या गोष्टीची भीती होती की पुढचे नियोजन तुमचं डळमळीत व्हायला नको. हां चालेल. मला सांगा फक्त ताई संपलंय तुमची वेळ म्हणून मी लगेच थांबवतो. हां ऐका. मेवाड मधले मीराबाई सर्वांना ज्ञात आहे. महिला मंडळ ऐका. एक साधू महात्मा त्या राजाच्या दरबारामध्ये दारामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. मीराबाई राजकन्या, का राजाची मुलगी हो मीराबाई. आणि एक महात्मा दारात आला. शिपायाकरवी निरोप पाठवला. मला महाराजांशी बोलायचं. तो शिपायानं जाऊन निरोप दिला. महाराज, एक संत महात्मा आपल्या दरबारामध्ये महाद्वारामध्ये आलेला आहे, तुमच्याशी बोलायचंय त्यांना. राजा पळत बाहेर आला. पाटावरती त्या महात्म्याला उभं केलं, पाद्य पूजा केली, नवीन वस्त्र परिधान करायला दिले, बसायला आसन दिलं. आणि तो मेवाडचा राजा मीराबाईचा पिता त्या साधू महात्म्याच्या चरणाजवळ बसून
त्या साधूला म्हणतोय, बाबा येण्याचं प्रयोजन सांगा ना, कशा करता कसं येणं केलं माझ्याकडे. त्या महात्म्यानं त्या राजाला सांगितलं, मीराबाईच्या बाबांना सांगितलं, अरे बाबा उद्यापासून चातुर्मास सुरू होतोय आणि 4 महिने तुमच्या दरबारामध्ये थांबून मला 4 महिन्याचं अनुष्ठान इथं करायचंय, मला परवानगी मिळेल का. त्या राजाला आनंद झाला, एक महात्मा स्वतः चालून आलाय, 4 महिने आपल्या दरबारामध्ये थांबणार आहे. राजाला प्रचंड आनंद झाला, होकार दिला, स्वतंत्र निवासाची व्यवस्था केली, पूजा पाठासाठी लागणारं संपूर्ण साधन साहित्य सामग्री आणून दिली. 4 महिन्याचा प्रश्न होता. साधूने एक चौरंग, एक पाट ठेवला, पाटावरती पांढरी शुभ्र कृष्ण मूर्ती आपल्या त्या खोलीमध्ये मांडली आणि कृष्ण भक्तीमध्ये तो साधू दंग झाला. हे एका दिवसाचं झालं, पण 4 महिने ते बाबा या दरबारामध्ये आपल्या राहणार होते, त्यांची व्यवस्था कुणी करावी. म्हणून राजा चिंतातुर अवस्थेमध्ये असा बसलेला असताना 4 महिन्याची व्यवस्था करायची कुणी करावी, या साधूच्या सेवेची जबाबदारी मी कुणाकडे द्यावी, या विचारामध्ये तो महात्मा असताना, राजा असताना राजाच्या नजरेसमोर एक पटकन नाव आलं, माझी लाडकी मुलगी मीराबाई या साधूच्या सेवेमध्ये कुठेही कमी पडणार नाही. आणि मोठ्या विश्वासानं हाक मारली, मीराबाई म्हणल्याबरोबर मीराबाई पळत आली. बाबा बोला ना. अगं मीरा, आपल्या दरबारामध्ये एक साधू महात्मा आलेले आहेत, 4 महिने थांबणार आहेत आणि 4 महिने तू त्यांची सेवा करावी असं मला वाटतंय ग, करशील. मीराबाईनं उडीच मारली, बाबा माझ्या आवडीचं काम मला दिलं, उद्यापासून मी त्या बाबांच्या सेवेमध्ये कायमस्वरूपी राहील. सेवेची मला पद्धत किंवा सेवेचे प्रकार काय असतील सांगा. आणि मग साधूंच्या समोर बसून त्या राजानं संपूर्ण 4 महिने व्यवस्था कशी असणार हे पटवून दिल्याच्या नंतर फळं फुलं पाणी जे काय लागणार आहे, पूजेसाठी व्यवस्था जी लागणार आहे ती सगळी करून द्यायची आणि दिवसभर त्या बाबांबरोबर कृष्ण भजनामध्ये राहायचं. मीराबाईला आनंद झाला आणि त्या दिवसापासून कृष्ण सेवेला सुरुवात झाली. नीट ऐका, 1 2 3 4 दिवस, महिना, 2 महिने, 4 महिने संपून गेले. 4 महिने पटकन संपले. का संपले माहिती ऐकायची तुम्हाला. 4 महिने पटकन संपले. का संपले माहितीये तुम्हाला. कारण चांगले दिवस, सुखाचे दिवस जास्त काळ थांबत, चांगले दिवस थांबत नाहीत, सुखाचे दिवस थांबत नाही आणि दुःखाचे दिवस कटत नाहीत. लक्षात ठेवा, दुःखाचा एक एक क्षण संपत नाही आणि सुखाचा क्षण थांबत नाही. मीराबाईच्या दृष्टीने ते सुखाचे दिवस होते. 4 महिने संपून गेले. तो महात्मा जाण्याकरता निघाला. माटावरती मांडलेली आपली सुंदर अशी पांढरी शुभ्र कृष्ण मूर्ती त्याने आपल्या पिशवीमध्ये, थैलीमध्ये भरली, संपूर्ण साहित्य आपलं पॅक केलं आणि तो महात्मा जाण्याकरता सकाळी सकाळी निघालेला आहे. राजानं म्हणजे मीराबाईच्या बाबांनी यथासांग बोळवण केली, द्रव्यदान केलं, जे आवश्यक असणाऱ्या गोष्टी दिल्या आणि निघत असताना तो महात्मा राजाला म्हणतोय, महाराज तुमच्या मुलीनं 4 महिने माझी अतिशय प्रामाणिक सेवा केलेली हो, मला जरा एकदा जाता जाता तिला भेटू द्या ना, कुठे आहे ती. आणि मग राजानं हाक मारली, मीराबाई म्हणल्याबरोबर मीराबाई मंद पावलानं, डोळ्यातून धारा लागलेल्या आहेत, डोळे रडून रडून सुजलेले आहेत आणि मीराबाई रडत रडत बाबांच्या समोर येऊन उभी राहिली. त्या साधूनं गालावरून हात फिरवला, मीराबाईला जवळ घेतली. अगं बाळा का रडतीस, तुला काय पाहिजे बोल. लहानगी मीराबाई म्हणते, बाबा जे मला पाहिजे ना ते तुम्ही देऊ शकत नाही हो. अगं तू माझी 4 महिने सेवा केलीस, मला हवं काय नाही काय ते पाहिलंस, पूजेसाठी मला मदत केलीस आणि 4 महिने तू कृष्ण भक्तीमध्ये, कृष्ण भजनामध्ये माझ्या बरोबर बसून तू आनंद घेतलास. अगं मीरा बोल ना, तुला काय पाहिजे. मीराबाई म्हणाली, बाबा जे मला पाहिजे ते तुम्ही नाही देऊ शकत हो. ते बाबा म्हणतात, अगं मीरा मागून तर बघ, तू मागशील ते देतो. मीराबाई म्हणते, मला पाहिजे ते तुम्ही नाही देणार. बाबा म्हणते, अगं मागून बघ. मीराबाई म्हणते, बाबा इतका हट्ट करताय ना, तर तुमच्या जवळ असणारी तेवढी कृष्ण मूर्ती द्या ना, मला खूप आवडली, मला कृष्ण पाहिजे, मला कृष्ण सोडून काही आवडत नाही हो, तुमचा कृष्ण मला पाहिजे. त्या बाबांनी उत्तर दिलं, अगं मीरा माझा कृष्ण जर मी तुला दिला ना तर या स्थूल देहातून आत्मा बाजूला गेल्याच्या नंतर या देहाला माती एवढी किंमत राहते ना, तशी माझी अवस्था होईल ग माझा कृष्ण तुला दिल्यावर. कृष्ण सोडून काहीही माग. मीराबाई म्हणाली, बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये मला आनंद आता राहिला नाही, माझा कृष्ण पाहिजे. तो साधू म्हणतोय, कृष्ण नाही देणार,
कृष्णमूर्ती लपवली त्या महात्म्यानं. राजाची मुलगी असल्यामुळं राजानं जर सांगितलं तर द्यावी लागेल म्हणून कृष्णाची मूर्ती लपवून राजानं त्या साधूनं धूम ठोकली. दिवसभर प्रवास करून संध्याकाळी एका पडक्या मंदिरामध्ये विसाव्या करता तो महात्मा थांबलेला आहे. कृष्णमूर्ती आपली उशाला घेतलेली, नीट ऐका, कृष्णाची मूर्ती जवळ घेतलेली आणि तो साधू महात्मा रात्रीच्या वेळी एका मंदिरामध्ये विसावलेला आहे. जशी झोप लागली त्या क्षणाला कृष्णमूर्ती स्वप्नामध्ये आली आणि त्या महात्म्याला म्हणते, बाबा कृष्ण उभा राहिलाय समोर. झोप लागल्याबरोबर स्वप्नात कृष्णमूर्ती प्रकट झाली. बाबा मला मीराबाईकडे घालवा ना, मला तुमच्याकडे करमत नाही, मला मीरा पाहिजे. देव म्हणतो मला मीरा पाहिजे, मला मीराबाई आवडते, तुम्ही नाही आवडत. अरे ज्यानं आयुष्यभर कृष्ण वागवला त्याच्याकडे मला थांबू वाटत नाही आणि 4 महिने माझ्या मीरानं माझं भजन केलं, मला मीराशिवाय करमत नाही. हो मीरा पाहिजे मला घालवा ना मीराबाईकडे, माझी मीरा मला आवडते, मला मीराबाईकडे नेऊन सोडा. खडबडून तो महात्मा जागा झाला. कसलं स्वप्न असं? कृष्णमूर्ती पाहिली तर होती. पुन्हा तो साधू झोपला. पुन्हा तेच स्वप्न, मला मीराबाईकडे घालवा. पुन्हा तिसऱ्यांदा तेच स्वप्न, मला मीराबाई पाहिजे. आणि शेवटला स्वप्न पडलं पहाटेच्या वेळेला, बाबा आता जर मला तुम्ही मीराबाईकडे नेऊन घातलं नाही ना तर मी अदृश्य होऊन मीराबाईकडे निघून जाईल आणि तुम्हाला पुन्हा स्वप्नात सुद्धा भेटणार. मग तो साधू खडबडून जागा झाला. ज्याच्या करता घरादाराचा त्याग केला, संन्यास घेतला, सगळं सोडलं, तो जगाचा बाप जगतपिता भगवान गोपाल कृष्ण म्हणतोय तुमच्याकडे थांबणार नाही आणि पुन्हा आयुष्यात भेटणार नाही. हे मीराबाईचं धन मला मीराबाईला निघून दिलं पाहिजे. म्हणून सकाळी सकाळी कृष्णमूर्ती उचलली आणि मीराबाईकडे आणून दिली. मीराबाईनं कृष्ण छातीशी कवटाळला. जिथं 4 महिने चातुर्मासामध्ये जिथं मांडला होता कृष्ण तिथंच मांडला. पायामध्ये चाळ बांधले, पायामध्ये घुंगरू बांधले आणि मीराबाईचं भजन सुरू झाले. पग घुंगरू बांध मीरा नाचे रे, ओ हरिगुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी, अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी, मीरा के प्रभु गिरिधर नागर सदा प्रेम रस बाटूंगी, हरिगुण गावत नाचूंगी. मीराबाई पायामध्ये घुंगरू बांधून नाचायला लागली. ही गोष्ट राजाला कळली. माझी मुलगी पायामध्ये चाळ बांधून देवाच्या समोर नाचते, माझी इज्जत माझ्या पोरीनं घालवली असं त्या राजाला वाटू लागलं. 1-2 वेळा मीराबाईला समजवली. मीराबाईला बोलून घेतले, अगं मीरा का असं वागते तू? मीराबाई म्हणली, बाबा मी आता पराधीन झाले हो, मी काय करते मलाच कळत नाही, मी माझ्या कृष्णाची झालेली, मला काहीच कळत नाही मी काय करते ती. आणि मग राजाला आपल्या मुलीनं आपली इज्जत घालवली असं वाटत होतं म्हणून एका पेल्यामध्ये विष भरलं आणि आपल्या पत्नी करवी मीराबाईला विष पाजण्याचा आदेश दिला. मीराबाईच्या आईनं तो विषाचा प्याला उचलला. आपल्या पतीने दिलेला आदेश शिरसावंद्य मानून मीराबाई पर्यंत पोहोचली. मीरा, हे तुला विष प्यावं लागतंय ग. आई कुणी सांगितलं? बाबांनी सांगितलं. आई तुला पण वाटतंय मी मरावं? तुझ्या बाबांना वाटतंय म्हणजे मला सुद्धा वाटतंय तुला विष प्यावं लागेल. हो, विष का प्याला राजाजीने भेजा, पिवत मीरा हासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाचे रे. विषाचा प्याला मीराबाईनं पिला आणि विष पिऊन सुद्धा मीराबाई हसत होती. याचं कारण तुम्हाला सांगतो. विष पिऊन मीराबाईच्या देहावरती काहीही परिणाम झाला नाही, परंतु पांढरी शुभ्र असणारी कृष्ण मूर्ती मात्र काळी ठिकर पडली होती. कृष्ण काळा झाला आणि मीराबाई मात्र होती तशी होती. का तर त्या जगत पित्याचं वैशिष्ट्य असे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. आपल्यावरती आलेले आघात निवारण करण्याचं काम तो करतो. फक्त मनापासून आपण त्याच्या भक्तीमध्ये राहिलं पाहिजे. विठाला आपण कायमस्वरूपी त्याच्या चिंतनामध्ये भक्ताला काय दुसरे तो मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि एकदा तो मिळाल्याच्या नंतर तो हरियाला हाता, हरियाला हाता, मग कैसी भय चिंता
मग कैसी भय चिंता तो देव एकदा हातात आल्याच्या नंतर भय आणि चिंता राहत नाही. ऐका ऐका आता महाराजांनी इथं म्हणले अभयता प्राप्त होते समर्थाची सेवा केल्याच्या नंतर. म्हणजे समर्थ असणारे देव कोण आहे याचा सुद्धा उलगडा जगद्गुरु संत तुकाराम महाराज आदी करून सर्व वारकरी साहित्यामध्ये याची नोंद आहे. यामध्ये नाट प्रकरण म्हणून एक वारकरी साहित्यामध्ये एक नाटाचं प्रकरण म्हणून 60 अभंग आहेत. या नाटाच्या प्रकरणामध्ये म्हणलंय शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपुल्या पोटाची रडती मागिती शेती अवधान. माळावरचे दगड धोंडे शेंदूर फासलेले देव अंगामध्ये घुमणारे देव आणि याचं इकडं भागवा त्याचं तिकडं भागवा तिकडं लिंबू ठेवा तिकडं आमकं ठेवा असे सांगणारे देव हे जर देव सोडले तर सगळे देव कृपा करतात. सगळे देव कृपा. मग महादेव असू द्या गणपती असू द्या दत्त असू द्या सगळे देव पांडुरंगाचा पांडुरंग असू द्या किंवा कुठेही जा. हो 12 ज्योतिर्लिंगाला जा सप्तपुऱ्याला जा अष्टविनायकला जा चारधामला जा तुमच्यावरती कृपा झाल्याशिवाय राहणार. हो पण एक आहे त्याच्यामध्ये एक बंधन आहे. 28 अभंगाच्या हरिपाठामध्ये ज्ञानोबारायांनी सांगितलंय नाना तीर्थे भ्रमी नाना तीर्थांचं भ्रमण करा. चारधामला जा अष्टविनायकला जा 12 ज्योतिर्लिंगाला जा कुठेही फिरा. पण ज्ञानोबारायांनी गोड वर्णन केले तुम्ही रोज एका देवाला जा. पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी. काय गोड अभंग आहे हरिपाठ आहे ज्ञानोबारायाचा. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. भगवत चरणावरती किंवा भगवंताच्या नामस्मरणावर चित्त नसेल तर व्यर्थ आहे. लक्षात घ्या तुम्ही कुठल्याही देवाला जा देव तुमच्यावर कृपा करणार आहे. हो सगळे देव एकच आहेत. शेंदरी हेंदरी दैवते हे फक्त आपल्याला म्हणजे पूजेयोग्य सांगितले नाहीत. माळावरचे दगड धोंडे अंगात घुमणारे लिंबू ठेवा कोंबडं ठेवा बकर द्या असे जे देव आहेत हे देव तुमच्यावर कधीही कृपा करणारे नाहीत. अनेक उदाहरणं आहेत तिथं आपल्याकडे वारकरी साहित्यामध्ये. एवढा वेळ नाही मला. ऐका कुठल्याही देवाला जा. गावाच्या बाहेर एक वस्ती होती वस्ती आणि त्या वस्ती म्हणजे शेतामध्ये एक 2, 2.5, 3 एकरचं रान होतं शेत होतं आणि तिथं एक पती पत्नीचं कुटुंब. अतिशय सुंदर असा सुखाचा संसार होता दोघांचा. 2-4 गाया होत्या बैलजोड होती 10-12 शेळ्या होत्या आणि ते रानामधलं 2, 2.5 एकरचं ते रान ते करून कसून ते खायचे. दोघच पती पत्नी. एक दिवस नात्यातील काही माणसं मोटरसायकलवरती त्या रानामध्ये वस्तीवरती गेले कार्यक्रमाची पत्रिका द्यायला. त्या कार्यक्रमाची पत्रिका स्वीकार केली त्या माऊलीनं. ओळखीचे पाहुणे पाहिले बसायला पटकन घोंगडी टाकली बसा ना. पाणी दिलं आणि बरोबर दुपारची 11-12ची भोजनाची अशी वेळ असल्यामुळं त्या माऊलीनं आग्रह केला. ऐका ना ऐका. त्या पाहुण्यांना ती म्हणाली जेवण केल्याशिवाय जायचं नाही. महिला मंडळ जेवायच्या वेळेला आपल्याकडे जर कोण पाहुणा आला तर आपण जेवायला आग्रह करतो ना. त्या माऊलीनं सुद्धा आग्रह केला तुम्ही प्रसाद घेऊन जेवण करून जायचंय जेवण करून जावं. त्या पाहुण्याने सांगितलं प्रचंड गडबड असल्यामुळं आम्हाला काही भोजन करता येणार नाही. हो ती माऊली खूप म्हणजे अशी कुलवान घरातली होती. नाही मी जेवल्याशिवाय सोडणार नाही तुम्हाला तुम्ही जेवणच करायचं. तो माणूस अहो नाही जमणार आम्हाला 2 जण होते नाही जमणार कृपया नका आग्रह करू. त्या माऊलीने सांगितलं तुम्ही जर जेवणार नसाल ना तर कमीत कमी तुम्ही नाश्ता तरी करून जायचं मी सोडणार नाही. त्या माऊलीनं फारच आग्रह केलेला पाहून त्या दोघांनी होकार दिला. आता महिला मंडळ मला सांगा पटकन नाश्ता करायचा आहे तुम्ही काय करालो. पोहे. वा क्या बात. आमच्या ताईने पटकन उत्तर दिलं बाबा पोहे करणार कारण इकडे भिजत घातलं की ती लगेच फुगते इकडे तोपर्यंत हो परतलं जरा. हा त्या बाईनं पोह्याची तयारी केली. पटकन ती चूल पेटवली गावाकडचं घर आहे त्याच्यावरती कढाई ठेवली इकडे पोहे भिजत घातले. पण तिच्या लक्षात आलं पोहे करायचे आहेत परंतु मिरची आणि कोथिंबीर नाही. मला सांगा पोह्याला मजा येईल का. मिरची आणि कोथिंबीर पाहिजे पोहे करायचे झाले तर. तिने विचार केला मिरची नाही कोथिंबीर नाही काय पोहे करणार.
म्हणून तिनं आपल्या पतीला हाक मारली. ते गोशाळेमध्ये गायांचं ते शेण वगैरे ते साफसफाई करत होते. तो बिचारा पळत आला. साधा स्वभाव होता त्याचा. तिच्या पतीचा स्वभाव साधा होता त्या माऊलीच्या. आणि एक सांगू का, ऐका जरा, पती पत्नीच्या जोडामध्ये दोघापैकी एकाचा स्वभाव साधाच असावा. हो, एक साधा असावा आणि एक हुशार असावं. त्याच्या पुढे सांगू, ज्या घरामध्ये दोघंही हुशार आहेत त्या घरामध्ये रोज फायटिंग आहे. ज्या घरात दोघं हुशार आहेत त्या घरात रोज फायटिंग आहे. लक्षात, एक साधा असावं कुणी, एक हुशार एक साधा असावं. सर्व तो बिचारा साधा होता. बायकोनं हाक मारल्याबरोबर पळत आला. बोल ना ग, काय म्हणतेस? बाजारात जा पटकन आणि भाजीवाले आपल्या मावशीकडून 1 रुपयाची मिरची आणि 1 रुपयाची कोथिंबीर आणा. त्यानं सायकलला टांग मारली. तिला माहिती होतं आपले साहेब किती हुशार आहेत. हा, म्हणून तिनं सुद्धा हुशारीनं 1 रुपयाची 2 नाणी सुट्टी दिली आणि सांगितलं रुपयाची मिरची आणि 1 रुपयाची कोथिंबीर आणा. ते 2 ठोकळे दिले. त्यानं 2 ठोकळे खिशात टाकले, सायकलला टांग मारली, गावात गेला. भाजीवालीला म्हणला 1 रुपयाची मिरची आणि 1 रुपयाची कोथिंबीर द्या. भाजीवालीने ती 1 रुपयाची मिरची बांधली, 1 रुपयाची कोथिंबीर बांधलीने त्याच्या हातामध्ये दिली. त्यानं त्या मालाचा माल ताब्यात घेतला. खिशातले पैसे काढले 2 रुपये, भाजीवालीला देऊ केले. भाजीवाली म्हणली दादा बरोबर आहे 2 रुपये द्या ना. तो म्हणला थांब, लगेच घरी जाऊन आलो. भाजीवाली मावशी म्हणते दादा बरोबर आहेत पैसे. नाही, पैसे बरोबर जरी असले, बायकोनं 1 रुपयाची मिरची आणि 1 रुपयाची कोथिंबीर सांगितलेली आहे, हे जरी खरं असलं तरी बायकोनं कुठल्या ठोकळ्याची मिरची आणि कुठल्या ठोकळ्याची कोथिंबीर ते सांगितलं. आता घरी जातो आणि बायकोला विचारतो कुठल्या ठोकळ्याची मिरची आणि कुठल्या ठोकळ्याची कोथिंबीर. माझा दृष्टांत संपला. कुठल्याही ठोकळ्याची मिरची घ्या आणि कुठल्याही ठोकळ्याची कोथिंबीर घ्या, त्याचं मूल्य एकच आहे. फक्त घेणाऱ्या ठोकळ्याला कळलं पाहिजे. विठाल कुठल्याही देवाला जा, तो देव तुमच्यावरती कृपा करणारच आहे, पण कृपा करून घेणारा त्या योग्यतेचा पाहिजे. लक्षात ठेवा. हो, कृपा करून त्याचा शुद्ध भाव असेल तर देव त्याचा माग पुढे उभा राहून सांभाळ करतो. आणि त्याच्या मनामध्ये जर घाण असेल तर आयुष्यभर परमार्थ केला तर देव स्वप्नामध्ये सुद्धा भेटणार नाही. मग देव चित्तामध्ये याला काय, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येवोनी गोपाळ राहे ते चित्त निर्मळ करावं लागतं. आणि ज्याचं चित्त निर्मळ आहे विधाता त्याच्या चित्तामध्ये 100% विराजमान होतो. विठाल ज्याची सेवा खरी आहे बरं का, तो कुणालाही घाबरत कुठलंही काम असतं. शाळेमध्ये अभ्यास करणारा जो ओरिजिनल विद्यार्थी, तुम्हाला कुणाचं बघायला मिळेल का, कॉपी करायची संधी मिळेल का, मला काय चुकीचं काय काम कर अशी याची वाट बघत, तर त्याचा अभ्यास 100% झालेला असतो. ज्याची खरी सेवा आहे, उदाहरण जर द्यायचं, माझ्याकडे प्रत्येक वाक्याला उदाहरण आहे हो वारकरी संतांचं, पण मला विस्तार भय असतो. सेवा खरी, ज्याची खरी सेवा, ज्याची खरी सेवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा, ज्याची सेवा खरी आहे ना त्याला भय काय. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. कारण सेवेनं सगळ्या गोष्टी सहज प्राप्त होतात, अवडंबरानं नाही. सध्या आपल्याला अवडंबर पाहायला मिळतो, अवडंबर पाहायला मिळतो. परिस्थिती तर फारच भयानक आहे सध्याची परिस्थिती. काल महाराजांनी परिचय देताना सहज सांगून दिलं की महाराजांचं एक वारकरी शाळा आहे, वारकरी गुरुकुल आहे. तुम्ही एकदा जर आला कधी साताऱ्यात तर अवश्य, महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ आहे, माहिती आहे ना तुम्हाला सर्वांना. महाबळेश्वर पासून अवघ्या 10 किलोमीटरच्या अंतरावरती 1 एकरमध्ये प्रशस्त असं प्रति पंढरपूर श्री विठ्ठलधाम आपण उभं केलंय. हजारो विद्यार्थी वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेत आहेत. ज्ञानेश्वरी हो गाथा मुखोद्गत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. पहाटे 4 वाजेपासून मृदंग वाजतोय, हनुमान चालीसा, विष्णू सहस्त्रनाम, प्रत्येक
साहित्याचे पाठ त्या ठिकाणी सुरू आहेत. एकदा अवश्य तिथं आलं तरी ही काळाची गरज आहे. हो. आपण श्रीमंती मोजण्याची आपली पट्टी आहे, ती स्केल आहे, ते फार वेगळे. तुम्ही ज्या स्केलनं श्रीमंती मोजताय ते तुमचं परिमाणच वेगळं आहे. मुळात श्रीमंती मोजायचा ती पट्टी, हो, ते परिमाण वेगळं आहे, लक्षात घ्या. इथं धनाच्या श्रीमंतीला कुणीही विचारत नाही. नीट ऐका, मी फार जबाबदारीने बोलतोय. पैशानं श्रीमंत असणाऱ्याला असं वाटतं मी जगातला सगळ्यात मोठा आहे, मी सांगल तशा गोष्टी झाल्या पाहिजेत. पण इथं पैशाच्या श्रीमंतीला या मंडपामध्ये स्थान नाही. इथं मनाची श्रीमंती लागते. आणि मनाची श्रीमंती शिकवणार किंवा मन श्रीमंत करणार एकमेव हे व्यासपीठ लक्षात ठेवा. एकमेव हा मंडप आहे इथं मन श्रीमंत होतं. इथं लोक मनानं श्रीमंत होतात. धनाची श्रीमंती तर अवघड आहे. तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राणा रंक त्याचा. देवाच्या मनात आलं तर गरीबाला रात्रीत करोडपती करतो आणि करोडपतीला रात्रीत भिकारी करतो. हे कुणाच्या हातात आहे? त्याच्या हातात आहे. मग त्याच्याबरोबर वशिला लावा. इतर ठिकाणचा वशिला कधी कामाला येणार नाही. प्रचंड उपकार आहेत त्याच्या आपल्यावरती आहेत ना. देवाचे उपकार मानतो ना आपण, त्याचे उपकार आहेत. कोरोना सारख्या महाभयंकर महामारीमध्ये किती लोक गेली आपल्या जवळची, नात्यातली, कुटुंबातली, पाहुणे रावळी, ओळखीची, गावातली, परिसरातली खूप लोक गेली आपली. मरणाचं भय प्रत्येकालाच आहे. आणि 100% तेवढंच खरं आहे. आलेल्या प्रत्येकाला जाणं हे आहेच. ज्ञानेश्वरीचा जर तिथं मुद्दा मांडायचा झाला तर ज्ञानोबराय सांगतात, उपजिले ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे आणि घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किती उदाहरणं द्यावी. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. तुकाराम महाराज म्हणतात, येथे नाही उरो आले अवतार आणि येरते पामर जीव किती. 9वी मर गए 10वीं मर गए सहस्त्र 88. 33 कोटी देवता मर गए पडे काल के फासी. इथं कुणीही थांबायला आलेला 100% जाणे. हा प्रकार वेगळे असतील, नीट ऐका, बारकावे नीट ऐका. 100% खरं आहे मरण. मरणाचे प्रकार भिन्न असतील, त्याच्यामध्ये सुद्धा खुलासा आहे साहित्यामध्ये. हो, जन्म, जरा, घात, आघात, अपघात, व्याधी. कोण जन्मताच मरतं, कोण घातानं मरतं, कोण आघातानं मरतं, कोण अपघातानं मरतं, कोण व्याधीनं मरतं, कोण म्हातारं होऊन मरतं. पण मरण मात्र 100% अटळ आहे मरण, लक्षात ठेवा. ते कायम स्वरूपी आपल्या स्मरणामध्ये. आता सोपं सांगतो तुम्हाला. आपण मरणाला घाबरतो ना, प्रत्येकाला भय मरणाच आहे. प्रत्येकाला. एखादा म्हणलं, महाराज कुणाच्याच बापाला मी घाबरत नाही. तू कुणाच्या बापाला घाबरू नको, पण मरणाला तरी घाबरतो. मरणाला बाबा तू. बर, मरणाला सगळेजण घाबरतात. मरण कुणाच्या हातामध्ये आहे? त्या प्रभुरायाच्या हातामध्ये मरण आहे. मग साधं उत्तर आहे, ज्याला तू घाबरतोस त्याचं नाव मरण आहे आणि ते मरण त्या भगवंताच्या हातामध्ये आहे. मग ज्याच्या हातामध्ये आपलं मरण आहे त्याचं स्मरण करायला काय मरण येते? ज्याच्या हातात आपलं मरण आहे त्याचं स्मरण करा ना. त्याच्याशी जवळीक साधा. हो, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. तो आपला झाला पाहिजे आणि त्याच्या प्राप्तीनं बऱ्याचशा काही गोष्टी आपल्यासाठी सुखकर आणि सोप्या होतात. विठ्ठल समग्र भार त्याच्यावरती टाकता आला पाहिजे. देवावरी भार घालून या मग तो कृपा सिंधू निवारी साकडे हिरती बापुडी काय रंक. भयाची या पोटी दुःखाची या राशी शरण देवाशी जाता भले. तुका म्हणे नो हे काय त्या करिता आणि चिंतावा तो आता विश्वंभर. त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. किती काळजी घेतो तो आपली, किती काळजी घेतो. ऐका, काम्यक वनातला प्रसंग आहे. अर्जुनाच्या रथावरती सारथ्य कोण करत होतं? भगवान श्रीकृष्ण. ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा उल्लेख आहे. हो, अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. देखा नवलतया प्रभूचे, पहिलाच अध्याय. अद्भुत प्रेम भक्ताचे जो सारथ्य पण पार्थाचे करीत असे. पार्थाचं सारथ्य पण करणारा अर्जुन आहे, भगवंत आहे. हो, आणि जर अभंगामध्ये पाहिलं तर अर्जुनाचे रथी होय हा सारथी आणि भक्षिपो हे प्रीती सुदाम्याचे. अर्जुनाच्या रथावरती सारथ्य पण करणारा जगाचा बाप विधाता आहे तो. ज्यावेळी अर्जुनाच्या रथावरती सारथ्य पण करणारा जगाचा बाप विधाता आहे तो. ज्यावेळी अर्जुनाच्या रथावरती सारथ्य पण करणारा जगाचा बाप विधाता आहे तो. ज्यावेळी अर्जुनाच्या रथावरती सारथ्य पण करणारा जगाचा बाप विधाता आहे तो. ज्यावेळी
अर्जुन रथामध्ये बसायचे ना, त्यावेळी भगवंताच्या मांडीवरती पाय देऊन वर रथामध्ये. किती प्रेम आहे हो, किती लढाई, किती जीव आहे. ऐका ना, वाऱ्याच्या वेगामध्ये रथ चालला होता. दोघच रथामध्ये, देव आणि भक्त, अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण दोघं रथामध्ये. दुपारची वेळ, रखरखत्या उन्हामध्ये एके ठिकाणी थांबण्याचा प्रसंग आला. ज्या वनामध्ये निर्जन स्थळी थांबले त्या वनाचं नाव आहे काम्यक वन. आणि त्या काम्यक वनामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघं थांबलेत. अर्जुना, थोडा विसावा घेऊया रे. जगतपित्या भगवान श्रीकृष्णाबरोबर अर्जुन पाठीमागं चाललेलं आहे. सुंदर असं एक पाण्याचं तळ आहे. तळ्यामध्ये बदकांचा विहार सुरू आहे. कमळाची फुलं फुललेली आहेत. गगनचुंबित वृक्ष आहेत. मोराचं नृत्य सुरू आहे. हो, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू आहे. कोकिळीचं गाणं सुरू आहे. आणि त्या तळ्याच्या कडेला एका शिळेवरती, एका दगडावरती दोघ जण बसले. कोण कोण ऐकताय ना? श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघ जण बसलेले. देव किती काळजी घेतो भक्ताची, नीट ऐका. हो, दोघ जण बसले. अर्जुनानं ते वातावरण बघितलं. वा वा वा, गगनचुंबित वृक्ष आहे, कोकिळीचं गाणं आहे, काय बदक आहेत, काय मोराचं नृत्य आहे, काय पक्ष्यांचा किलबिलाट आहे. अगदी निळं काळं भोर असं पाणी. हो, कमळाची फुलं अशी फुललेली त्या पाण्यामध्ये. आणि दोघं त्या दगडावरती बसले तळ्याच्या कडेला. आणि अर्जुनाला असं वाटलं, काय वातावरण आहे राव. वा, इथं माझी बायको सुभद्रा जर असती ना माझ्या बरोबर तर बरं झालं असतं. तिला सुद्धा हे दाखवलं असतं. पुन्हा पुन्हा येणं होतंय का एवढ्या चांगल्या, हो, निसर्गरम्य ठिकाणी येणं होतंय का. असती तर बरं झालं असतं माझी बायको. कुणाला वाटलं? अर्जुनाला वाटलं. आता साहजिकच आहे, एखादी चांगली गोष्ट पाहिली की असं वाटतं ना, आपल्या पण घरची कोणतरी असती तर बरं त्यांना बघायला मिळालं असतं. अर्जुनाला वाटलं, माझी बायको इथं असती तर बरं झालं असतं. किती देव काळजी घेतो बघा. अर्जुनाला असं वाटल्याबरोबर देव बाजूतून उठले. अर्जुना, मी आलो बरं का, लगेच येतो, लगेच तू बस. देव निघून गेले आणि लगेच बांगडीचा आवाज आला. मग मागं वळून पाहिलं तर सुभद्रा. बापरे, सुभद्रे तू का कशी आलीस? नाही, तुम्ही आठवण काढली होती ना माझी म्हणून आली. अर्जुन म्हणतोय, अगं मी आठवण काढलेली तुला कळलं कसं? सुभद्रा म्हणते, ते जाऊ द्या हो, कशी आठवण काढली होती? अगं सहज बघ ना वातावरण काय, किती भारी वातावरण आहे. सुभद्रा अर्जुनाच्या बाजूत बसली. दोघांचा प्रेम सुखसंवाद झाला. आणि अर्जुन पटकन आपल्या बायकोला म्हणतोय, सुभद्रे एक काम लय भारी केलंस बघ. मला आठवण झाल्याबरोबर तू आलीस खरं, पण तो इथून उठून गेल्यानंतर आलीस ते भारी केलंस बघ. कोण? देव बाजूला गेला आणि नंतर तू आलीस, छान केलंस. आता एक काम कर, तू पुन्हा यायच्या आत इथून निघून जा. त्याला काही कळता कामा नाही. तो एवढा वेळ आहे का? चतुरातु शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुटा सकळ मनी, धन्य तोची बीठो, करिया तिमिराचा नाश, उदय होऊनी प्रकाश. हो, तोडी आशा पाश. असा आहे तो पाश तोडणारा, रात्रीचा नाश करून सूर्यासारखा प्रकट होणारा तो मालक आहे. त्याला माहित नाही काही. अर्जुन म्हणतोय, त्याला काहीच कळालं नाही. तू गेल्यावर आलीस, आता तू यायच्यात निघ लवकर. पण आपल्या भेटीची आठवण म्हणून माझ्या बोटातली अंगठी मी तुझ्या बोटात घालतो. अर्जुनानं आपल्या बोटातली अंगठी काढली आणि सुभद्रेच्या बोटामध्ये घातली आणि सुभद्रेला जाण्याकरता सांगितलं. सुभद्रा गेल्याबरोबर देव आले. अर्जुना चला, निघालं पाहिजे, खूप वेळ विश्राम झाला, चला. अर्जुन उठला ना, अर्जुन मनातल्या मनात असे लाडू फुटायला लागले. बायको आली, भेटली, भेटून गेली, याला काहीच कळत नाही म्हणे. हो, काय याला कळतंय? बायको येऊन भेटून गेली तरी याला कळत नाही. हो, असं अर्जुन खुश झालाय बरं का. हो, रथामध्ये अर्जुन बसला. जगतपित्या विधात्यानं रथ सुरू केला. हातामध्ये कासरे त्या रथाचे. रथ सुरू झाला. अर्जुन अजून मनातल्या मनात हसायला लागला. माझी बायको भेटून गेली, याला काय कळत नाही. देव म्हणला, याचं आता लय झालं नाटक. हो, याची थोडी हवा काढली पाहिजे. मग हवा त्याची काढण्याकरता हातामध्ये कासरेत आणि अंगठीचं बोट असं मागं नेलं, डायरेक्ट त्याच्या डोळ्यापर्यंतच नेलं. हो हो, आणि मग ती अंगठी पाहिल्यावर अर्जुन असा फुग्यातली हवा गेल्यावर कशी तसा अर्जुन, बाप रे, माझ्या बोटातली अंगठी याच्या हातामध्ये, मी तर सुभद्रेच्या बोटात घातली होती, याच्याकडे आली कुठून? या दोघांची भेट झाली की काय? बहुतेक आता काय खरं नाही माझं, कसं विचारावं आपण? आणि मग अर्जुन नर्वस तोंड करून बसलाय. संध्याकाळी घरी गेले. सुभद्रे,
दुपारची अंगठी कुठे? कुठली अंगठी? ते नाही का ते मोराचं नृत्य आणि ते तळण ते पाणी, अरे कुठलं पाणी आणि कुठले मोरण कुठलं काय? अहो आपली गाठभेटच नाही. अगं नाही का दुपारी मी अंगठी माझी तुला दिली, सुभद्रा म्हणली आपली गाठभेटच नाही, कुठली अंगठी? आणि मग सुभद्रेकडे अंगठी नाही, मी तर अंगठी सुभद्रेला दिली होती, ती अंगठी देवाच्या हातामध्ये कशी त्याच्याकडे गेली? म्हणून सकाळी सकाळी दुसऱ्या दिवशी धापा टाकत टाकत समोरनं आल्याबरोबर देवानं ओळखलं हे गिरायक आता कशाला आलंय त्याला. समोर आल्याबरोबर अर्जुना, हो नाही देवा ये ना, हो ते तुमच्या बोटातली अंगठी. देव म्हणले अरे हो तुझीच आहे, घे ना. हो नाही म्हणली राहू दे तुमच्याकडं, पण तुमच्याकडे आली कशी ते सांगा. ती काल नाही का त्या तळ्याकाठी दगडाव माझ्या बोटात घातलीस? हा नाही देवा मी तुमच्या बोटामध्ये नाही घातली. अरे हो माझ्या बोटात घातलीस तू. हो मी माझ्या पत्नीच्या सुभद्रेच्या बोटामध्ये घातली. अरे नाही अर्जुना तू अंगठी माझ्या बोटात घातलीस. दोघांचे बरीचशी अशी चर्चा झाली. देव म्हणला बरं ठीक आहे, सुभद्रेच्या बोटामध्ये घातलीस ना, ठीक आहे झालं विषय, असू दे घेऊन जा तुझी अंगठी. आता काय? अर्जुन म्हणला अजून एक, मी सुभद्रेच्याच बोटामध्ये अंगठी घातली, पण तुमच्या बोटात आली कशी सांगा ना. देवानं सांगितलं अरे अर्जुन ऐकायचे तुला, खरं सांग मला तू मानतो ना? देवा प्रचंड मानतो, माझ्यावर प्रेम आहे ना. देवा तुमच्यावरती खूप प्रेम आहे हो, माझा विश्वास आहे. देवा तुमच्यावरती माझा प्रचंड विश्वास आहे, खरंच माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे. मग एक गोष्ट ऐक, तू मला मानतो ना रे बाबा? हो देवा. आपण तळ्याच्या काठावरती एका दगडावरती बसलो होतो तेव्हा तुला सुभद्रेची आठवण आलेली ना? अर्जुन म्हणला देवा मला खरंच सुभद्रेची आठवण आलेली. अरे बाबा तिथं तुला तुझ्या बायकोची आठवण आली होती आणि तिथं तुझी सुभद्रा येऊ शकणार नव्हती, या गोष्टीची मला जाणीव असल्यामुळं आणि ती माझी जबाबदारी असल्यामुळं, तू माझा असल्यामुळं, हो तुला सुभद्रेची आठवण आली होती. सुभद्रा तिथं येणारच नव्हती, म्हणून थोड्या वेळासाठी मीच तुझ्यासाठी सुभद्रा झालो होतो. अरे मी तुझ्यासाठी सुभद्रा होऊन तिथं आलो होतो, म्हणून तू माझ्या बोटामध्ये अंगठी घातलीस. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आघात निवाराया. अहो एवढी भक्ताची काळजी घेणारा तो विधाता आहे, त्याचं स्मरण केल्यानंतर भय संपून जातं. हो भीती संपते, अभयता प्राप्त होते. देवावरी भार घालून या, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. हे रते बापुडे काय रंक. आणि याचं उत्तर काय असेल तर भयाची या पोटी दुःखाची या राशी, भयाची या पोटी दुःखाची या राशी. शरण देवासी जाता भले, शरण देवासी जाता भले. भयाची या पोटी दुःखाची या राशी, भयाची या पोटी दुःखाची या राशी आणि शरण देवाशी जाता भले. तुका म्हणे नो हे काय त्या करिता आणि चिंता वातो आता विश्वंबर. या सगळ्या गोष्टीचा आपण जवळ 30 ते 35 मिनिटं जी चर्चा केली ती कशासाठी तर अभंगाचं पहिलं चरण. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, भीतीच नाही का घडलिया सेवा समर्थाची, घडलिया सेवा. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा. आता भय नाही ऐसे वाटे जीवा. आता भय नाही ऐसे वाटे जीवा. घडलिया सेवा समर्थाची, घडलिया सेवा समर्थाची, घडलिया सेवा. समर्थाची घडलिया सेवा. आता भय नाही ऐसे वाटे जीवानी, घडली या सेवा समर्थाची. प्रत्येक गोष्ट तो विधाता आपल्यासाठी हो मोठ्या प्रेमानं करत असतो. याच्यावरती आपण जवळजवळ 30 मिनिटं 30 ते 35 मिनिटं आता चिंतन केलं. हो म्हणजे अनेक उदाहरणं. हा अलौकिक असा अभंग आहे. देवाची सेवा केल्याच्या नंतर देव भक्ताला अभयता प्रदान करतो. हे जर सांगायचं झालं तर 365 दिवस रोज 2 तास कीर्तन करावं लागेल, तरी वारकरी संतांची चरित्र संपणार. फार सोपा आहे अभंग. या अभंगावरती अभयता प्राप्त झाली. कुणी कुणा कुणाला हो
चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. चोखोबरायाच्या पत्नीचं बाळंत पण त्या देवानं केलं. काय हो अहो, महाराष्ट्रामध्ये जनाबाई, पंढरपूर मधल्या जनाबाई सर्वांना ज्ञात आहेत. हो, जनाबाई भगवत प्रेमामध्ये, भगवत चिंतनामध्ये एवढ्या रममान असायच्या. देवाला सुद्धा जनाबाई खूप आवड. खरे भक्त देवाला फारच आवडतात बरं का. खोट्यानी पिढ्यानपिढ्या सेवा करू द्या, देव तोंडाकडे बघत नाही बरं का. खरे भक्त देवाला फार आवडतात. हो, हात आणि पाय नसणारे एक संत होऊन गेले वारकरी संप्रदायामध्ये. हो, हात पण नाही आणि पाय पण नाही. नाही कर चरण न घडे दर्शन, मन आहे शरण तुझे पायी. हात नाही पाय नाही तरी देवानं कृपा केली. लक्षात घ्या. शेवटला विचारलं, कुर्मदास माझ्याकडे यायचं. हो देवा, यायचं होतं, हात आणि पाय पाहिजे होते. मग आता काहीच नको, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. देवा तुला पाहिलं, आता मला काहीच नको. जनाबाई देवाची रोज सकाळी उठल्यापासून म्हणजे ते दळण दळतानाच देवाची गाणी म्हणायची, विठ्ठलाची. आणि देवाला जनाबाईची ती गीतं खूप आवडायची बरं का. म्हणून जनाबाई रोज त्या जात्यावरती गाणी गात असताना देव मंदिरातून जनाबाईकडे जाऊन बसायची. कार्तिक महिन्यातली प्रचंड थंडी आणि देव जनाबाईकडे जाऊन बसले होते. दळण दळत होते आणि दळण दळता 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 जनाबाईला सांगितलं, जने तुझं सगळं काम मी करून देतो. जनाबाई म्हणाले, देवा कर ना मदत. हो, पण एका अटीवर, तुला काहीतरी म्हणावं लागेल. हो, तू म्हणलेलं मला फार आवडतं म्हणून मी तुझ्याकडे येतो ग, म्हण ना काहीतरी. त्यावेळी जनाबाईनं सुद्धा देवाला एक अट्ट घातली. देवा मी म्हणते, पण माझी सुद्धा एक अट्ट आहे. काय? तू माझ्या मागं म्हणला पाहिजेस. देव म्हणला, अगं जने ठीक आहे, तुझ्या मागं मी म्हणतो. आणि मग जनाबाईनं, विठ्ठल माझा पिता ग, रुक्मिणी माझी माता ग. हो, विठ्ठल पिता, देव विठ्ठलच म्हणे, विठ्ठल माझा पिता ग, रुक्मिणी माझी माता ग. कोण म्हणतोय? विठ्ठल म्हणतोय, रुक्मिणी माता. जनाबाई म्हणले, ए थांब बाबा थांब. अरे विठ्ठल माझा पिता, रुक्मिणी माझी माता. रुक्मिणी तुझी माता कशी काय? तू विठ्ठलीस, तुझी पत्नी, तू माता म्हणतोयस. जने तू म्हणायला लागलीस ना ग, मला देहभानच राहत नाही, काय होतं कळतच नाही. तू म्हणायला लागलीस की मी भानावर राहत नाही. असं करत करत संपूर्ण रात निघून गेली. पहाटेची वेळ झाली पंढरपूरमध्ये. हो, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मांदी उभे जोडून हात. उठा अरुणोदय प्रकाश झाला. घंटा गजर गर्जिन्नाला हरी चौघडा सुरू झाला. काकड आरती समयाचा, काकड आरती समयाची वेळ झाली. सगळे वारकरी मंदिरामध्ये आले आणि मंदिरामध्ये पाहिलं, देवाला आवाज गेला. देव आपला पितांबर, आपल्या गळ्यातले अलंकार जनाबाईकडं दळण दळत होते तिथंच विसरलं आणि जाऊन विटेवरती उभा राहिला. हो, पितांबर नाही, गळ्यातले अलंकार नाहीत. त्या वारकऱ्यांनी पाहिलं आणि लोक म्हणायला लागली, देवा चोरी झाली, मंदिरात चोरी झाली. देवाच्या गळ्यातले अलंकार चोरीला गेले. हो, देवाच्या गळ्यातले अलंकार, अंगावरचा पितांबर चोरीला गेलाय. आणि एक वारकरी पटकन बोलला, मला माहिती त्या जनाबाईला फार लाळा होता देवाचा. 100% आपल्याला जर चोर पकडायचा असेल तर जनीच्या घरी जावं लागेल. आणि जनाबाईच्या घरी झडती घेण्यात आली तर जनाबाईच्या घरामध्ये कुंटीला अडकवलेला त्या देवाचा पितांबर आणि अलंकार सापडले. हो, आणि मग जनाबाईला सुळावरती देण्याचा निर्णय सर्वानुमते ठरला. वाळवंटामध्ये सूळ उभा केला. जनाबाईला आज मारून टाकायची. जनाबाईनं देवाची चोरी केली. एकमुखी निर्णय झाला. जनाबाईला पकडून वाळवंटामध्ये आणली. जनाबाईला विचारलं, बोल तुझी शेवटची इच्छा काय? जनाबाई म्हणली, मला एकदा त्याला भेटायचंय. एवढी सेवा करून जर मला हे फळ मिळत असेल, मला एकदा त्याला भेटायचंय. आणि जनाबाईला मंदिरामध्ये आणलं, समोर देवाच्या उभी केली. जनाबाई देवाला म्हणली, का रे? हो, असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर, अरे गावकरी पुजारी मज देती सुळावर. कुठे गेली तुझी जादूगिरी, आळचोरीचा माझ्यावरी क्षेप घेऊ. ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात.
दळण दळिले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी. अरे माझ्यावर चोरीचा आळ आला, आयुष्यभर मी तुझी सेवा करते, मी चोर ठरले रे, काय चुकलंय माझं सांग ना. आणि जनाबाई देवाबरोबर भांडायला लागली. जनाबाई देवाबरोबर भांडत होती आणि देव हसत होता. जनी म्हणते अरे हसतोयस, तुझी भक्ती आयुष्यभर केली, मला सुळावर देण्यात येतंय, मी आज मरणार आहे आणि तुला हसायला येते. काय दिलंस मला, आयुष्यभर तुझी सेवा करून मला चोर म्हणून मारावं लागतंय. जनीला देव म्हणतोय जने माझ्यावर विश्वास आहे ना ग. जनी म्हणते आहे ना हो, तुझी सेवा खरी आहे ना. देवा खरंच माझी मी खरी सेवा केली तुझी, जा ना सुळावर. मग जनाबाईच्या लक्षात आलं, हा मला सुळावरती जायला हसत सांगतोय, म्हणजे माझ्यासाठी यानं काहीतरी व्यवस्था केली असेल. हसत हसत जनाबाई सुळावर गेली. सूळ उभा केला होता, लोखंडाचं टोकदार सूळ उभं केली होती. आणि जणीच्या शरीराचा अंगाचा स्पर्श झाल्याबरोबर सोपान ऐकोनी जनाईची वाणी, देवाने सुळाचे त्या केले पाणी पाणी. सुळाचं पाणी झालं, टाळ्यांचा कडकडाट झाला, जनाबाईचा जयघोष झाला. आणि जनाबाई खरी भक्त होती हे पंढरपूरमध्ये सिद्ध झालं. कारण ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. जो सेवा प्रामाणिक करतो त्याला भय राहत नाही, आणि जो प्रामाणिक सेवा करतो आता भय नाही ऐसे वाटे जीवा. का तर घडली या सेवा समर्थाची. समर्थ असणाऱ्या त्या विधात्याची सेवा घडल्याच्या नंतर भीती पूर्णपणे संपून जाते. विठाल जिथं सेवा आहे तिथं नम्रता आहे, लक्षात ठेवा. फार सोसलंय हो वारकरी संतांनी. तुम्ही सगळेजण फार अभ्यासू आहात. कालपासून जवळ 3 कीर्तन, हे 4थं कीर्तन ना का 5वं? 4थं. काल 3 कीर्तन, 4थं कीर्तन तुम्ही दुसऱ्या दिवशी. मी गेली 23 वर्ष झाली कीर्तन करतोय, 2000 सालापासून. पण 2 दिवसामध्ये 8 कीर्तन हे पहिल्यांदा मी सुद्धा ऐकतोय, लक्षात ठेवा. 2 दिवसात 8 कीर्तन, केवढी मोठी पर्वणी आहे तुमच्यासाठी. वारकरी संप्रदायाच्या दंडकामध्ये 2 सत्रामध्ये कीर्तन होतं, सकाळी 1 कीर्तन आणि संध्याकाळी 1 कीर्तन. 99% फक्त रात्रीचं कीर्तन, सायंकाळचं. परंतु आता अलीकडे 2 कीर्तन व्हायला लागली 2 सत्रामध्ये. पण दिवसभर कीर्तन. हो, इथंच चहा, इथंच नाश्ता, इथंच जेवण, फक्त कीर्तन ऐकायचे सर्वांनी. कीर्तनाचा आनंद घ्यायचा आहे, लक्षात घ्या. हो, काय आयोजकांची मजा आहे, लक्षात ठेवा. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी तुमच्यासाठी सगळं करून ठेवले. हो, तुम्ही सगळेजण त्याचा आनंद घेताय मनापासून. तुम्हाला द्यावे तेवढे किती धन्यवाद द्यावे तेवढी धन्यवाद थोडी. मी सुद्धा बाबा 2 दिवस कसा रमून गेलो मलाच कळलं नाही. आता आज सायंकाळचं माझं बुकिंग केलं तर मला सुद्धा असं वाटतं थांबावं अजून 2 दिवस, लक्षात. महाराजांचं कीर्तन नंतरचं संध्याकाळ ऐकावं. हो, आमच्या काल ध्रुवनं तर काय सुंदर कीर्तन केलं, लक्षात ठेवा. शेवटी सातारा आहे, लक्षात घ्या. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आणि घडली या सेवा समर्थाची. आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर नका. सर्वांनी सरळ हात वर करायचे, सरळ मस्त सुंदर अशा हात वर करायचे. वा 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 वा, क्या बात आहे, वा वा वा. भजन करायचे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची, आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे. मग काय केलं पाहिजे? अभयता प्राप्त होती, भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न केल्याच्या नंतर मग काय केलं पाहिजे मनानं? तर दुसऱ्या चरणामध्ये आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे. मनानं निर्धार केला पाहिजे कुठला? भगवत चिंतनामध्ये अंतर पडता कामा नये. भगवंताच्या कायमस्वरूपी आपल्याला सानिध्यात राहता आलं पाहिजे. आता माझ्या मने धरावा निर्धार, इथे नाही झाली कोणाची निराश. असं वागणाराला देव कधीही नाराज करत नाही. इथे नाही झाली कोणाची निराश. आल्या याचकास कृपेविषयी देव प्रचंड अशी कृपा करत असतो. देवाचं नातं कसं आहे माहिती आहे का? देव हा आपल्या सर्वांची आई आई. आणि आईचं लेकराचं नातं कसं असते? कसं असते सांगा मला? फार प्रेमाचं नातं. म्हणजे देवाकडे जाताना एखाद्या सासरमध्ये राहणाऱ्या त्या नववधूला माहेरला जाताना जेवढा आनंद होतो तेवढा आनंद आपल्या लेकरांना सदैव त्याच्याकडे जाण्याकरता झाला पाहिजे. लक्षात घ्या. या मंडपात आलं की माहेरात आल्यासारखंच वाटलं पाहिजे. लक्षात घ्या. हो, परत आस लागली पाहिजे. कारण बहिणाबाईंची गोड काही कविता किंवा काही कडवी आहेत, पद आहेत. उद्या माहेराला जाणं झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्या मोर माझ्या माहेराची वाट. किती आस लागलेली असते. तसं भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी चार भुजा, त्याशी बाईला 16,000 रे. आणि नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या, सुख देईल विसावा रे. विसावानी सुख पाहिजे असेल तर त्याच्या दारात त्याच्या जवळ गेल्याशिवाय सुख आणि विसावा मिळत नाही. तर त्याच्या प्राप्तीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. येथे नाही झाली कोणाचे निराश, आणि आल्या याचकास कृपेविषयी. संत श्रेष्ठ नामदेव महाराज 5व्या वर्षी देवानं नाराज नाही केलं. नामदेव महाराजांना केले नाराज. 5 वर्षाचे असताना देवाला भोजन दिलं, नैवेद्य खाल्ला नामदेवाच्या हातचा. वय किती आहे? 5 वर्ष. शिंपी समाजामधले दामाजी पंत आणि गोनाई आई साहेबांच्या पोटी जन्माला आलेलं लेकरू नामदेव आहे. देवासारखा मुलगा जन्माला यावा चांगला म्हणून पंढरपूरमध्ये निवास स्वीकारला. पंढरपूरमध्ये हे दाम्पत्य राहण्याकरता आलं आणि रोज मंदिरामध्ये भाजी भाकरीचा नैवेद्य जायचा. मी करेक्ट चरित्र वाचलेलं सांगतोय स्पष्ट, कारण पाठभेद आणि अनेकांच्या तोंडून ऐकलेलं अनेक वेगळं वेगळं असतं. रोज नैवेद्य जात होता. नामदेव महाराजांच्या जन्माच्या आधी 7 वर्षापासून. ज्यावेळी नामदेव महाराज 5 वर्षाचे होते त्यावेळी 12 वर्ष नैवेद्य जात होता. आणि दामाजी पंत कपड्याच्या व्यापाराकरता लांब गावाला जाणार होते म्हणून आपल्या पत्नीला गोनाईला सांगितलं, अगं मी थोडा लांब निघालोय, व्यापाराकरता निघालोय, मला सायंकाळी जर यायला उशीर झाला तर आपला नित्याचा असणारा नैवेद्य घेऊन आपल्या लेकराला नामदेवाला मंदिरात पाठवा बरं का. गोनाई आई साहेबांनी होकार दिला. संध्याकाळी उशीर होतो हे लक्षात आलंय बरोबर नामदेवाला सांगितलं, नामा नैवेद्य घ्या आणि मंदिरात देवाला नैवेद्य देऊ. 5 वर्षाचं लेकरू त्याला काय कळतंय हो. नैवेद्याचं ताट उचललं. नामदेव महाराज पळत मंदिरामध्ये गेले. देवाच्या पुढ्यात नैवेद्य ठेवला. देवा खा ना नैवेद्य. देव नैवेद्य खात नाही. आता दगडाचा देव नैवेद्य खाईल का हो? देवा खा ना नैवेद्य. देव खात नाही. माझे बाबा रोज नैवेद्य घेऊन येतात त्यावेळी तू खात होतास ना. आता काय नामदेवाला माहिती, 12 वर्ष नैवेद्य फक्त देवाला दाखवून नैवेद्य घरी जात होता. आईने सुद्धा घरी हिशेबामध्ये 1 भाकर कमी केली होती. का तर नैवेद्याची भाकर यायची ना माघारी. रोजच्या प्रमाणे 1 भाकर हिशेबातली ती धरली होती लोकांच्या प्रसादाची. नामदेव महाराज, अरे देवा खा ना, माझे बाबा लांब गेले तर आज येणार नाहीत, खा ना तू. देव खात नाही. केशवा माधवा गोविंदा गोपाळा, जेवी तू कृपाळा पांडुरंगा, अच्युता वामना दशरथ नंदना. केशवा माधवा गोविंदा गोपाळा, जेव ना रे बाबा, फार वेळ झाला, आई वाट बघत असेल, जेव ना तू. देव नैवेद्य खात नाही. 5 वर्षाच्या लेकरानं सांगितलं, जर तू नैवेद्य आज खाल्ला नाहीस तुझ्या पायावरती डोकं आपटून माझा प्राण सोडेल. आणि डोकं आपटण्याकरता नामदेव पुढे आले. ऐशी ग्लानी करता विठ्ठल पावला आणि नैवेद्य जेवला नामयाचा. नामाचा हात धरलाय, थांब नामा, नैवेद्य खातो बरं का. डोकं आपटायच्या काय भानगडीत पडू नको. आणि देवानं नैवेद्य खाल्ला. पण नामदेवाच्या कानामध्ये सांगितलं, नामा मी तुझा नैवेद्य खाल्लाय हे 3ऱ्या कुणाला कळता कामा.
आपल्या दोघात जा बाबा. जर पंढरीत कळालं मी नैवेद्य खातो तर सगळ्यांच्या रांगा लागतील नैवेद्य घेऊन. कुणाचा नैवेद्य मी खावा, कुणाला कळू देऊ नको बरं का बाळा. तुझ्या समाधानासाठी खाल्ला ना मी. नामदेव महाराज म्हणले खाल्लास ना, कुणाला सांगतही नाही आणि परत येणार बी नाही तुझ्यामध्ये. फार त्रास देतोस रे तू. हो, मोकळं नैवेद्याचं ताट उचललं नामदेव महाराज, घरी गेले ते ताट फेकलं. हो, आईनं हाक मारली, बाळा नैवेद्याची प्रसादाची भाकर कुठे? नामदेव महाराज म्हणले अगं आई काय म्हणतीस तू? अरे नैवेद्याची भाकर मंदिरामध्ये घेऊन गेला होतास, ती भाकर कुठे? 5 वर्षाचं लेकरू आईच्या जवळ आला. अगं आई नैवेद्य देवाने खाल्ला. आईनं काठी काढली. नाम्या 12 वर्षे झाली तुझा बाप रोज मंदिरात जातोय रे, अजून 1 दिवस सुद्धा देवानं नैवेद्य खाल्ला, खोटं बोलतोयस? काठी काढली. नामदेव महाराजला मारायला सुरुवात केली. नामदेव महाराज सांगतात आई तुझी शपथ नैवेद्य देवानं खाल्ला, मारू नको ना. मारू नको आई, नाही दिले कोणा आणि लागोनी चरणा नामा म्हणे. आई तुझ्या पाया पडतो गो, मारू नको, नैवेद्य देवानेच खाल्लाय. आईनं मारायला सुरुवात केली. अंधार पडत होता आणि तेवढ्या दामाजी पंत आले. का लेकराला मारताय? दामाजी पंत मधी पडले. अगं मारू नको लेकराला. बहाना 5 वर्षाचे पंढरपूरमध्ये चांगल्या संस्कारासाठी त्याला घेऊन आपण राहिलोय आणि नैवेद्य देवानं खाल्ला म्हणतोय. किती खोटं बोलतोय हा. आणि मग जवळ केला नामदेव महाराजांना दामाजी पंतांनी. गालावरून हात फिरवला. नामा खरं बोल रे बाळा, कुणी खाल्ला नैवेद्य? बाबा तुमची शपथ नैवेद्य देवानं खाल्ला हो, का तुम्ही माझ्या विश्वास ठेवत नाही? बर, नामदेव महाराजांचे वडील दामाजी पंत खरं नैवेद्य देवानं खाल्ला? हो. जर आता आमच्या समोर पुन्हा जर देवानं नैवेद्य खाल्ला तरच तुला माफ करणार, नाहीतर तुला माफ नाही. हो. नामदेव महाराज म्हटले चला पुन्हा देवाला नैवेद्य चारतो. आणि पुन्हा भाजी भाकरीचं ताट ते हातामध्ये पाण्याचा लोटा घेऊन मंदिराकडे निघाले. आणि अर्ध्या रस्त्यात गेल्याच्या नंतर नामदेव महाराजाच्या लक्षात आलं, बाप रे, पहिल्यांदा नैवेद्य खाताना यानं एवढा त्रास दिला होता आणि एक आट घातली होती, नैवेद्य खाल्ल्याला कोणाला सांगू नको. आता अख्ख्या गावात झालंय, आता तर खाणारच नाही. आता काय खरं नाही, आता आई खूप मारणार माझी, अजून मारणार. आणि तेवढा अंतर पार करेपर्यंत नामदेव महाराज वय 5 वर्षाचे देवाला म्हणले, हे भगवंता, अरे तू कृपाधन आहेस, हो तू करुणाहर असणारा पांडुरंग राया, माझ्या लेकराची एक विनंती ऐकावी लागेल तुला. आज जर माझ्या आई बाबांच्या समोर तू जर नैवेद्य खाल्ला ना तर इथून पुढचं अख्खं आयुष्य तुझ्या चरणावरती स्वाधीन करणार. 5 वर्षाचं लेकरू म्हणतोय देवा तुला नैवेद्य खावा लागेल. आणि जर तू आज नैवेद्य खाल्ला नाहीस ना तर जन्मदात्या आई वडिलांच्या समोर मी खोटा ठरेन रे. हो देवा तुला नैवेद्य खावा लागेल. नैवेद्याचं ताट पुढ्यात आणल्याबरोबर पुढ्यात ठेवलं आणि जगतपित्या पांडुरंगानं गोनाई आई साहेबांनी दामाजी पंतांच्या समोर नैवेद्य ग्रहण केला. गोनाईच्या डोळ्यातून धारा लागल्या, दामाजी पंत रडायला लागले आणि आपल्या पत्नीला मिठी मारली. अगं गोनाई तू भाग्यवान आहेस, नामासारा ठेवा तुझ्या पोटी आला, धन्य तुझी कूस, ते तू सुख अनुभवलेस. अगं नामदेवासारख्या पोराला तू जन्माला घातलास, तुझं उदर, तुझं पोट, तुझा देह पवित्र आहे ग. नामदेवाला तू 9 महिने पोटामध्ये साठवलास, तू भाग्याची आहेस तू. आणि मग देवाकडे उभं राहून हात जोडले, देवाला सांगितलं, 12 वर्षे तुझं उपवासी मारिले, आज जेवविले नामदेवे. 12 वर्ष देवा तुला उपाशी मारला रे. नामदेव महाराजांच्या गाथ्यातले अभंग आहेत. 12 वर्षे तुझं उपवासी मारिले, आज जेवविले नामदेवे. 12 वर्ष तुला फसवत आलो देवा, आज माझ्या लेकरानं तुला जीवन घातलं, आम्ही तुझे अपराधी आहोत, लक्षात घ्या. आणि तिथून पुढं 80 वर्षाचा टप्पा पार करेपर्यंत नामदेव महाराजांची एकच अवस्था होती, मी भक्त तू देव ऐसे करी, दावी रूप मज गोपिकार म्हणा. आयुष्यभर फक्त देवाच्या प्राप्तीकरता प्रयत्न केला नामदेव महाराजांनी. वारकरी संप्रदायामध्ये सर्वात प्रदीर्घ काळ जीवन जगणारे संत कोण हा प्रश्न तुमच्या समोर पडला तर माझे ज्ञानोबा 21च पूर्ण केले. 22ला संजीवन समाधी, 21 मध्ये 21 घातल्याच्या नंतर 42व्या वर्षी तुकाराम महाराजांचं वैकुंठ आगमन आहे. 42 मध्ये पुन्हा 21 घातल्याच्या नंतर 63व्या वर्षी माझ्या नाथ बाबाची जलसमाधी. आणि 80चा टप्पा पार करणारे वारकरी पंथाची प्रदीर्घ काळ सेवा करणारे संत कोण तर त्याचं उत्तर आहे संत नामदेव महाराज. लक्षात ठेवा हो, प्रदीर्घ काळ वारकरी संप्रदायाची सेवा केली. नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार, वारकरी संप्रदायाचा विस्तार करण्याचं काम माझ्या नामदेव महाराजांनी केलेलं आहे. पण त्यांनी सुद्धा देव मिळवण्यासाठी जीवनभर प्रयास केले. 80चा टप्पा पार केला आणि मग जाताना देवाला सांगितलं, देवा माझी व्यवस्था करा, मला उद्या निघावं लागतंय, आजची रात्र मी थांबीन का नाही मला माहिती नाही,
देव म्हणला नामा बोल ना, तुला कुठली जागा पाहिजे. इंद्राचं आसन हालायला लागलं होतं. नामदेवा तुम्हाला कुठली जागा पाहिजे. नामदेवाने एकच अट्ट घातली, ओ जिथं तू असशील तिथं मला जागा पाहिजे. तुझी वैकुंठामध्ये व्यवस्था करतो. उत्तर दिलं नामदेव महाराजांनी, वैकुंठी जाऊनी काय बा करावे, उगाच बैसावे मौन रूप. हो, वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, नको आडाआडी घालू आम्हा, नको मला वैकुंठ, मग कुठं जागा पाहिजे. हो, आणि मग नामदेव महाराज, पंढरपूरला गेलाय तुम्ही कोण. पंढरपूरला, हा पंढरपूरला गेलेले हात वर करा. वा वा वा, क्या बात. बहुतेक सगळेच 80% पंढरपूरला गेल्याच्या नंतर पांडुरंगाच्या दर्शनाच्या आधी एका पायरीचं दर्शन घ्यावं लागतं. त्या पायरीचं नाव नामदेव पायरी. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. त्या नामदेव पायरीचं दर्शन घ्यावं लागतं. नामदेव महाराजांनी भांडून जागा घेतली. वैकुंठ बिकुंठ नको काय मला, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे आणि संत पाये हिरेवरी देती. तुझ्या पायरीचा चिरा बनवून मला बसव, कारण रोज मला तुझ्याकडे येणाऱ्या लोकांच्या पायाची धूळ मला लागेल आणि मला तुझा जयघोष ऐकता येईल. आयुष्यभर परमार्थ करणाऱ्या नामदेव महाराजांनी पंढरपूरला पायरीचा चिरा होणं पसंत केलं. काय वारकरी संत एक लक्षात ठेवा, त्यांचा एकच उपदेश आहे, हो, त्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करा. आणि तो हातात आला की आता भय नाही ऐसे वाटी जीवा. त्याची एकदा कृपा झाल्याच्या नंतर येथे नाही झाली कोणाची निराश, आल्या याचकास कृपेविषयी. आणि शेवटला महाराज म्हणतात, तुका म्हणे येथे नाही तुझी परी. दुसरा भाव नाही त्याच्याकडे. राया रंकसरी देवापायी, राजा असो किंवा भिकारी असो देवापायी. आता माझ्या मने धरावा निर्धार आणि चिंतनी अंतर न पडावे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. खूप समाधान वाटलं या ठिकाणी वारकरी कीर्तन करण्याचे आपण आयोजकांनी मला संधी दिली. खूप समाधान वाटलं, लक्षात ठेवा. आणि प्रत्येक कीर्तनकारांनी जवळजवळ तिन्ही कीर्तनकारांनी इथून मागच्या माझ्या माता भगिनींचा उल्लेख केलेला आहे. लक्षात ठेवा की तुमच्यामुळे या कार्यक्रमाला विशेष उंची आणि दर्जा आहे, कारण तुमची उपस्थिती खूप छान आहे. हो, सगळी कामधंदे सोडून तुम्ही घरातले व्याप उद्योग सगळं सोडून इथं येऊन बसताय. कारण वारकरी संप्रदायानं सुद्धा तुम्हाला प्रचंड अशी एक उंची दिलेली. कुळी आधी कन्या मग पुत्र, कुळी कन्या मग पुत्र होती, जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. प्रचंड प्रेम करणाऱ्या माऊल्या या सेवेमध्ये विराजमान होतात. आमच्या ताईने हाताला दुखापत असताना सुद्धा ज्यावेळी आम्ही काल आलो, मला हे सांगायला आवडेल, त्यावेळी गाडी ज्यावेळी थांबली आमची, त्यावेळी गाडीतून आमच्या सगळ्यांच्या बॅग अशा घेतल्या. अरे हाताला लागले, माहीत नव्हतं आम्हाला. म्हणजे हे प्रेम हे बाजारामध्ये विकत मिळत नाही. लक्षात ठेवा, बाजारात विकत मिळत नाही. लक्षात ठेवा. फार वात्सल्य म्हणजे एक वेगळी भावना असणाऱ्या माय मावल्या तुम्ही आहात. तुमच्या चरणावरती कोटी कोटी असं माझं एक वंदन करतो मी पुन्हा एकदा. कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये जरी वळलं, तुकाराम महाराजांचा गाथा किंवा सकल संतांच्या प्रत्येकाच्या गाथ्यावर जर पाहिलं तर विशेष असे उल्लेख आहेत तुमचे, बरं का. वारकरी संप्रदाय ज्याच्यावरती उभा आहे, ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानोबरायाने वारकरी पंथाचा पाया रोवला. तुकाराम महाराज कळस झाले, एकनाथ महाराज खाम झाले, नामदेव महाराजांनी विस्तार केला, हे सगळं खरंय. पण पाया असणारे ज्ञानोबराय मुक्ताईमुळे येत, हे लक्षात ठेवा. मुक्ताईमुळे ज्यावेळी विश्वमाऊली ज्ञानोबराय पर्णकुटीचा दरवाजा बंद करून, ताटी बंद करून आतमध्ये बसले, रडत बसले. मुक्ताईला भूक लागली होती आणि मुक्ताईची भूक भागू शकली नाही. गावामध्ये मधुकरीमध्ये काहीही मिळालं नाही, त्रास दिला लोकांनी. त्यावेळी मुक्ताई रडायला लागली. दादा, इथून पुढे भूक लागली असं कधीच म्हणणार, पण तुम्ही बाहेर या. विश्वरागे झाले वनी संती सुखे व्हावे पाणी, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. मुक्ताईनं हट्ट धरून रडून जर ज्ञानोबरायांना बाहेर घेतलं नसतं तर ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ निर्माण झाला नसताना कदाचित प्रवीण महाराज, प्रमोद महाराज, आम्ही सगळे इथं तुम्हाला दिसलो नसतो, वारकरी संप्रदायाच उभा राहिला नसता. मुक्ताईचं खूप मोठं योगदान आहे. या गोष्टी पाहायला आपल्याला मिळतात. तुम्ही काल गुरुवारी प्रमोद महाराजांनी सुद्धा सांगितलं, एका घरामधली एक महिला
महिला ज्यावेळी सांप्रदायिक होते त्यावेळी 42 कुळ्यांचा उद्धार होतो आणि एखादा पुरुष होतो त्यावेळी 7 कुळ्यांचा उद्धार होतो. लक्षात ठेवा, 42 कुळ्यांचा उद्धार होतो. लक्षात ठेवा. काल महाराजांनी सांगितलं, मी सुद्धा काल ती आकडेवारी कालच ऐकली. लक्षात ठेवा. हो, आणि त्यांचा अभ्यास प्रचंड मोठा आहे. 42 कुळ्यांचा उद्धार करणारे तुम्ही, कारण खूप प्रेम देता तुम्ही. 2 घरं तुम्ही उभी करत असता. लक्षात ठेवा. मी वैयक्तिक मला 2 मुलं आहेत बरं का. म्हणजे मुलगीवरती विशेष किती प्रेम असतं. माझी वेळ संपल्या, माझ्याकडे 3च मिनिटं आहेत. मला 11:15चं टायमिंग संपलेलं, 11:15लाच मी संपवणार. लक्षात ठेवा. 3 मिनिटात कीर्तन संपतं. माझी राधा नावाची एक मुलगी आहे बरं का ताई, राधा नावाची, आणि ज्ञानराज नावाचा मुलगा आहे. मुलीचं किती, मुलगी एक स्वभाव स्त्रियांचा कसा असतो बघा. रविवारी एखाद दिवशी कीर्तन असलं ना कुठं, रविवारी, आज रविवारच आहे ना, हां, रविवारी कीर्तन असलं परिसरात कुठं जिल्ह्यात, की राधा आदल्या दिवशी सांगते, बाबा उद्या तुमचं कुठं कीर्तन आहे. राधा अगं जवळ आहे रहमतपूरला कीर्तन. किती वाजता कीर्तन आहे? सकाळी 10 ते 12 आहे. मग बाबा तुम्ही 1 वाजेपर्यंत याल ना? हो राधा, मी बरोबर 1ला येतो. माझी राधा 7वीला आहे, बरोबर 1 वाजता फोन करणार, बाबा याल ना? मी थांबली तुमच्यासाठी जेवायला, या ना बाबा. कोणतरी भेटतं, पुन्हा 1 वाजता फोन, बाबा कुठपर्यंत आलाय? अगं राधा 2 वाजतील ग मला. पुन्हा 2 वाजता फोन, बाबा कुठपर्यंत आलाय? राधा वाट बघू नको, फार उशीर होईल. दिवसातून 50 वेळा फोन करते. तिचं नाव मुलगी, आणि मुलगा म्हणतो अजून 7-8 दिवस नाही घरी आला तर बरं होईल. लक्षात, बरं आहे आपला, बरा गावं फिरतोय ते बरं आहे आपला, फिरू द्या तिकडं. हा, हे माझ्यावरून सांगितलं, माझ्यावरून सांगितलं. जीवापाड प्रेम करते मुलगी, आणि मुलगी सुद्धा. बापाचं तर विशेषच प्रेम आहे हो मुली, आहे ना. तुम्ही आता नांदायला आपल्या आई वडिलांना सोडून आपल्या पतीच्या घरी गेलाय. महिला, तुम्ही प्रयोग करून बघा. तुम्ही तुमच्या सासरमधून जर कधी फोन केला, पुरुष मंडळी ऐका, नांदायला गेलेल्या मुलीचा जर कधी फोन माहेरात आला, फोन कुणी उचलू द्या हो, बहिणीनं उचलू द्या, भावानं उचलू द्या, आईनं उचलू द्या, ती भावाला ती प्रकृती विचारत नाही, आईला विचारत नाही, किती प्रेम बापावरती करते बघा. त्या मुलीचा फोन गेला समजा चुकून, आईनं फोन उचलला, तिचं पहिलं वाक्य असतं, मम्मी पप्पा बरे आहेत ना ग, पप्पा बरे आहेत का? मग ती पोरगी, आई म्हणते अगं तुझे पप्पा एकदम खुश मजेत आहेत बरं का. हा शब्द ऐकला की तिला असं वाटतं माझा बाप अजून माहेरात खणखणीत आहे, जिवंत आहे. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत कुणाच्याच बापाला मला घाबरायची गरज. जीवापाड प्रेम, लक्षात ठेवा, फार प्रेम करते मुलगी बापावर, जीवापाड प्रेम. तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथी देहूपासून येरवाडमध्ये दिलेली होती. रोज वाट बघायची देहूतलं कोण येतंय का, जे कोण येईल त्याला विचारायची माझे बाबा कसे आहेत, माझे बाबा कसे. पहिली तुकाराम महाराजांची अवस्था आहे. ज्यावेळी तुकाराम महाराज गेले त्यावेळी रडायला लागले, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करते धावा. हंबरडा फोडून रडायला लागली. वारकरी पंथाच्या इतिहासामध्ये तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये त्याचा उल्लेख आहे. भागीरथीसाठी तुकाराम महाराजांना पुन्हा यावं लागलं असा उल्लेख आहे. लक्षात ठेवा. म्हणून जीवापाड प्रेम करणाऱ्या मुली असतात, हे आपल्याला काही वेगळं सांगायची या ठिकाणी गरज नाही. वात्सल्य भाव मुलींमध्ये असो. वेळेची मर्यादा होती, तसं कीर्तन 9 ते 11 होतं. जवळजवळ 10 ते 12 झालंच की, 1.25 तास तुमच्यासमोर मी सुंदर असा बोललो. या कार्यक्रमाचे संरक्षक आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य बाबा महाराज तळाणेकर यांनी खूप कालपासून खूप छान त्यांच्याबरोबर सहवास त्यांचा लाभला, आमचं भाग्य समजतो. या कार्यक्रमाचे, या महोत्सवाचे अध्यक्ष आदरणीय आमचे आभयजी मानके साहेब, आमच्या आदरणीय ताई भावनाताई, ज्यांच्यामुळं इथपर्यंत येण्याचा योग आला, ते आदरणीय आमचे निलेशजी, त्यांचे पिताश्री महिपती महाराजांच्या परंपरेतील, ज्यांच्यासाठी हा महोत्सव आपण समर्पित केलेला आहे. त्यांचे 200वी मला वाटते पुण्यतिथी ना महोत्सव, 200वा द्वितपपूर्ती सोहळा असल्यामुळं आपण तो समर्पित केलेला आहे महोत्सव. श्री हरिभक्तीपरायण सदाशिवजी महाराज पुरंदरे त्यांचंसुद्धा ललिताचं कीर्तन आपल्याला ऐकायचं आहे. त्यांचंसुद्धा दर्शन घेतो. उपस्थित सर्व भाविक भक्त, आबाळ, वृद्ध, महिला, पुरुष. कीर्तनासाठी वारकरी कीर्तनाला वातावरण पोषक नसताना ज्यांच्यामुळं या कीर्तनासाठी मजा आली तो आमचा प्रीतम कालच ओळख झाली आमची. खूप गोड मुलगा आहे, नागपूरचा आहे, इथं नोकरीसाठी आलेला आहे, पण कालपासून आमच्याबरोबर आहे कायमस्वरूपी, आणि खूप सुंदर आहे असं या ठिकाणी आम्हाला त्यानं आज सकाळी पण फिरवून आणलं, आणि आता सुद्धा फिरायला येणार आहे आम्हाला तो. आणि इकडे बाबा आहेत महाराजांचे चिरंजीव. हो, मला म्हणले सांभाळून घ्या. हो, खूप गोड टाळ वाजवला या मंडळीने. ही सुद्धा एक वेगळी मजा आहे आणि एक आगळा वेगळा अनुभव आहे. लक्षात ठेवा, आमचे विनेकरी महाराज
वारकरी संप्रदायातलं महाराष्ट्रातलं एक मृदंग क्षेत्रातलं उत्तुंग व्यक्तिमत्व निळोबा गोरठाणकर, ज्यांचं काल कीर्तन श्रवण केलं तो आमचा सातारचा एक उगवता चमकता तारा आणि संपूर्ण महाराष्ट्र नव्हे भारत देश काही काळामध्ये तो गाजवणार अशा आम्हाला सर्वांना आशा आहे. त्याच्यासाठी आम्ही तुझ्या मागं खंबीर आहे, लक्षात ठेव. तुला खूप मोठा करायचा आहे आम्हाला असून. असा आमचा सर्वांचा लाडका ध्रुव ज्याने काल कीर्तन केलं. आपण सर्वच जण तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. श्री विठ्ठलधाम प्रति पंढरपूर क्षेत्र आंबेघर 2007 साली येवलेश रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. महाबळेश्वरच्या पायथ्याला 10 किलोमीटरवरती श्री विठ्ठलधाम उभं केले. गेली 16 वर्ष झाली श्री विठ्ठलधाममध्ये हजारो कीर्तनकार, हजारो वादक, गायक, कीर्तनकार, प्रवचनकार त्या माध्यमातून घडले. येतात 3री ते 15वी पर्यंत विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एकही रुपया फी नाही. 2 वेळचं जेवण, खाणं, राहणं, शालेय शिक्षण, वारकरी शिक्षण पूर्णतः विनामूल्य दिलं जातं. एकच विनंती आहे, एकदा तिकडं आला कधी तर अवश्य आमच्या श्री विठ्ठलधामला भेट द्या, एवढी तुम्हाला विनंती करतो. लांबलेल्या वाणीला तर या ठिकाणी मला पूर्णविराम द्यावा लागेल. उपस्थितांचं पुनश्च एकदा दर्शन घेतो आणि या ठिकाणी थांबतो. तुकाराम 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 तुकाराम.